करणार आहोत मराठीचं अनौपचारिक पत्रलेखन। अनौपचारिक पत्रलेखन म्हणजे काय, जे आपल्या घरच्या लोकांसाठी, रिलेटिव्ह लोकांसाठी लिहिलं जातं त्याला अनौपचारिक पत्रलेखन म्हणतात। आणि औपचारिक म्हणजेच काय, फॉर्मल लेटर जे ऑफिसेसमध्ये, स्कूलमध्ये जे लिहिले जातात त्यांना औपचारिक किंवा फॉर्मल लेटर असं म्हणतात। सो पत्राचा विषय काय आहे, गावी असलेल्या तुमच्या आजोबांच्या प्रकृतीची चौकशी करणारे पत्र लिहा। म्हणजे गावाला तुमचे जे आजोबा राहतात त्यांची प्रकृती म्हणजेच काय, त्यांची तब्येत कशी आहे हे विचारणारं पत्र लिहायचं आहे। त्याच्यासोबत तुम्हाला लिफाफा लिहिणं आवश्यक आहे। सो पत्राची सुरुवात करताना कसं करायचं आहे, प्रेक्षक। सो पहिल्यांदा प्रेक्षक म्हणजे कोण, तर आपण असणार आहोत जो पत्र लिहिणार आहे। सो नाव काय आहे, जे तुमचं नाव आहे ते लिहायचं आहे। कोमल देशमुख, सोसायटीचं नाव लिहायचं आहे, स्वागत सोसायटी, जिथून तुम्ही लिहिणार आहात पत्र, म्हणजे कुठे राहता तुम्ही, सो ते लिहायचं आहे। मुंबई, आणि मुंबईचा पिनकोड येणार आहे। त्यानंतर दिनांक येणार आहे, जी काही डेट असेल, ज्या दिवशी तुम्ही पत्र लिहायला सुरुवात करणार त्या दिवशीची डेट तुम्हाला टाकायची आहे। त्याच्यानंतर कोणाला लिहिणार आहोत, तर त्यांचं आहे, जो ज्यांना आपण लिहिणार आहोत त्यांना प्रती येणार, आणि जो आपण लिहिणार आहे त्याला प्रेक्षक येणार आहे। सो प्रती, तीर्थरूप आजोबा यांस, म्हणजे हे आजोबांना पत्र लिहिले त्यामुळे आपण तीर्थरूप आजोबा यांस शी सा न वी वी म्हणजे शिर साष्टांग नमस्कार विनंती विशेष असं म्हणून पत्र लिहायला सुरुवात करायची आहे। त्याच्यानंतर पॅराग्राफ करून आपल्याला लिहायचं आहे। पॅराग्राफ करू शकता किंवा नाही, आता लेटेस्ट नाही केला तरी चालेल, आता डायरेक्ट सुरुवात करता। सो मला कालच काकांचे पत्र मिळाले, म्हणजे मला कालच काकांचं पत्र मिळालं होतं, त्यांनी तुमची तब्येत ठीक नाही असे कळवले आहे, आणि त्यांनी सांगितलं की तुमची तब्येत बरी नाही आहे, हे वाचून तुमची काळजी वाटली, आणि हे वाचून आम्हाला तुमची खूप काळजी वाटली। सेकंड पॅरावरती लिहायचं आहे, आजोबा तुम्ही वेळेवर औषधे घ्या, आणि आजोबा तुम्ही वेळेवरती औषध घेत जा। आजी आहेच तुमची काळजी घ्यायला, आणि तुमची काळजी घ्यायला आजी तर आहेच। आम्ही पुढच्या आठवड्यात येणारच आहोत तुम्हाला भेटायला, आणि आम्ही पुढच्या आठवड्यात म्हणजे नेक्स्ट वीक तुम्हाला भेटायला येणार आहोत। त्याच्यानंतर आजीला, काका काकीला शी सा नमस्कार, म्हणजे शिर साष्टांग नमस्कार। त्याच्यानंतर आहे कळावे तुमची आज्ञाधारी नाद, आणि आपलं नाव येणार आहे। त्यानंतर जिथे पत्राचा आपला एंड होणार आहे तिथे आपलं तिकीट हे नेहमी एका साईडला असतं, म्हणजे एका कॉर्नरला। त्याच्यानंतर प्रती येणार आहोत। सो प्रती कोण आहे, ज्यांना आपण पत्र लिहिलेलं आहे ते, त्यांचं नाव येणार आहे संजय देशमुख, ज्यांचं ते कुठे राहतात ते। त्याच्यानंतर त्यांचा तालुका येणार आहे, आणि जिल्हा येणार आहे। त्याच्यानंतर खाली आहे प्रेक्षक, म्हणजे आपण। सो आपलं नाव येणार आहे, आणि त्याच्यानंतर आपण कुठे राहतो, सो वडाळा, मुंबईमध्ये वडाळा, आणि हे आपला पिनकोड नंबर येणार आहे। अशा पद्धतीने लेटर तुम्हाला लिहून कंप्लीट करायचं आहे। सो कसा वाटला व्हिडिओ, आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।